सो आता आपण तिसरा प्रॉब्लेम बघूया ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगचा. आता या प्रॉब्लेम मध्ये तीन कॅटेगरीज दिलेल्या आहेत: स्किल्ड वर्कर्स, अनस्किल्ड वर्कर्स अँड मॅनेजरियल. फॉर्म्युला विल बी सेम. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ ह्युमन रिसोर्स फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आपला फॉर्म्युला जो आहे हा तोच राहतोय, फक्त नंबर्स जे आहेत हे चेंज होत जात आहेत. अॅन्युअल ॲव्हरेज अर्निंग म्हणजे आय 40,000, 30,000 अँड 60,000. एज ऑफ रिटायरमेंट दिलेलं आहे. देन एज ऑफ ॲव्हरेज, सॉरी ॲव्हरेज एज दिलेलं आहे. एज ऑफ रिटायरमेंट मधून ॲव्हरेज एज लेस करायचंय म्हणजे आपल्याला पॉवरची किंमत जी ही मिळेल. देन डिस्काउंट रेट. डिस्काउंट रेट पी फॅक्टरसाठी आपल्याला लागणार आहे, प्रेझेंट व्हॅल्यूसाठी. देन नंबर ऑफ एम्प्लॉईज इन ग्रुप. सगळ्यात शेवटी कॅल्क्युलेशन नंबर ऑफ एम्प्लॉईज इन ग्रुपसाठीचं येईल, बिकॉज टोटल व्हॅल्यू काढायची आहे. मग जर नंबर ऑफ एम्प्लॉईज 25 और 30 और 20 असतील तर किती येईल, हे कॅल्क्युलेशनसाठी नंबर ऑफ एम्प्लॉईज असणार. वन बाय वन आपण कॅल्क्युलेशन करायला घेऊया. फर्स्ट घेऊया स्किल्ड वर्कर्स. आता स्किल्ड वर्कर्स मध्ये अॅन्युअल अर्निंग दिलंय 40,000. देन देन प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर दिलेला आहे 10%. आता इथे कॅल्क्युलेशन मध्ये त्यांनी ऑलरेडी इथे डिरेक्टली अमाऊंट काढून दिली आहे. आपल्याला प्रॉपर कॅल्क्युलेशन करून अमाऊंट ज्या आहेत ह्या काढणं खरं तर गरजेचं आहे. आपण फॉर्म्युला लिहून घेतलाय इथे. वी आर इज इक्वल टू आय, दॅट इज अर्निंग, डिव्हायडेड बाय 1 प्लस R% टू द पॉवर T मायनस आर. आता इथे अॅन्युअल अर्निंग दिलेलं आहे 40,000चं, 40,000चं. त्याच्यामुळे आधी आपण ते रेकॉर्ड करून घेऊया. 40,000 डिवायडेड बाय 1 प्लस R%. आर मीन्स प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर घ्यायचा आपल्याला, 10% म्हटलंय, सो 10%. अँड टू द पॉवर एज ऑफ रिटायरमेंट मायनस ॲव्हरेज एज. सो एज ऑफ रिटायरमेंट आहे 60 अँड ॲव्हरेज एज आहे 55. त्यामुळे पुढे कॅल्क्युलेशन कसं येईल तर 40,000 डिव्हायडेड बाय 1 प्लस 10% टू द पॉवर 5. त्याच्यामुळे इथे आपण प्रेझेंट व्हॅल्यू काढत असताना फॅक्टर 5 फॅक्टर पर्यंत आपल्याला जायचंय. मग आपण काय केलं, हे 40,000 बाहेर घेतले आणि बाकीच्या अमाऊंट ज्या आहेत त्या ब्रॅकेटमध्ये टाकलेल्या आहेत. सो 1/1.10 raised to 1 plus 1/1.10 raised to 2 plus 1/1.10 raised to 3 plus 1/1.10 raised to 4, 1/1.10 raised to 5. आता यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. व्हॅल्यूज काढणं सोपं आहे. आपण कॅल्क्युलेशन घेऊया. 1 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 1.10 इज इक्वल टू 0.9090. डेसिबल पॉईंटच्या पुढचे 4 डिजिट्स आपल्याला घ्यायचे. सो आपण इथे त्याचं आन्सर घेतलं. इथे पुढच्या स्टेपमध्ये 40,000 ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड केले अँड देन ह्या फर्स्ट छोटा ब्रॅकेट आहे त्याचं आन्सर इथे काढून घेतलं, 0.9090. आता याची पुढची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आहोत तर याच्या पुढे फक्त इज इक्वल टू साइन प्रेस करणार आहोत. सो नेक्स्ट इज 0.8264. 0.8264. आता 4 आहे आणि त्याच्या पुढे बरेचसे डिजिट्स आहेत, त्याच्यामुळे मी काय केलंय तर त्या 4चं कन्व्हर्जन 5 मध्ये करून घेतलेलं आहे. प्लस आता पुढची व्हॅल्यू काढायला पुन्हा एकदा इज इक्वल टू साइन प्रेस करायचे. सो 0.7513, 13 आहे 14 करून घेतलं. प्लस पुन्हा एकदा प्रेस करायचं इज इक्वल टू, सो 0.6830. पुन्हा एकदा इज इक्वल टू साइन. आता इथे जितके वेळा दिलेले आहेत, आता 5 वेळा इथे कॅल्क्युलेशन आहे, मग 5 वेळा आपण इज इक्वल टू साइन प्रेस केल्यावर एक एक या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मिळत जाणार. सो 0.6209, 0.6209. इथे आपल्याला व्हॅल्यूज तर मिळाल्या. आता या व्हॅल्यूजचं काय करायचं तर ऍडिशन करून घ्यायचे. टोटल ऍडिशन येते इथे 3.7908. आता इथे 08चं कन्व्हर्जन पुढे करताना 3.791 केलेलं आहे. सो 40,000 इंटू 3.791. आता डेसिबल पॉईंट्सच्या पुढचे जे काही नंबर्स आहेत
5च्या वर तर ते पुढे ऍडजस्ट करून घेता येतं. सो इथे मल्टिप्लिकेशन केलंय 40,000 इंटू 3.791. आन्सर इथे येत आहे 1,51,640. दिस इज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सॅलरी. ही प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता नंबर ऑफ एम्प्लॉईज किती असतील तर त्याच्यावरून आपल्याला टोटल व्हॅल्यू काढायची आहे. लेट अस सी इन द प्रॉब्लेम. नंबर ऑफ एम्प्लॉईज आर 25. मग आता ह्या प्रेझेंट व्हॅल्यू आलेली जी सॅलरी आहे तिला मल्टिप्लाय करायचं 25 नंबर ऑफ एम्प्लॉईजने. सो टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू PV, दॅट इज प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सॅलरी, मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ एम्प्लॉईज. मल्टिप्लिकेशन करून घेतलंय अँड द आन्सर इज 37,91,000. इथे आपल्याला टोटल व्हॅल्यू जी आहे ही मिळालेली आहे. या चॅप्टरमध्ये अशाच टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला PV फॅक्टर घेऊन पुढच्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या काढायचे. सो इथे फॉर्म्युले जे आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि PV फॅक्टर करेक्टली कॅल्क्युलेट करायचे. आता या प्रॉब्लेम मधला आता स्किल्ड एम्प्लॉईजचा पार्ट फक्त आपला कम्प्लीट झाला. याच्या पुढे आपण जाणार डिरेक्टली मॅनेजरियलला. अनस्किल्डचा पार्ट हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत कारण इथे थोडं कॅल्क्युलेशन मोठं असणार आहे. त्यामुळे आधी आपण मॅनेजरियलचा पार्ट घेऊया. कम्पॅरेटिव्हली कॅल्क्युलेशन कमी आहे त्यामुळे आधी आपण हा पार्ट घेतोय. मॅनेजरियल साठीचे ह्युमन रिसोर्स कॅल्क्युलेट करून घेऊया. ऍव्हरेज अॅन्युअल अर्निंग 60,000. आपण फॉर्म्युलामध्ये अमाऊंट पुट करायच्यात. फॉर्म्युला VR is equal to I, that is earning, divided by 1 plus R% to the power T minus R. Retirement age minus average age. So annual earning आहे आपलं 60,000. डिव्हाइड करून घेऊया त्याला. डिव्हाइड करताना 1 प्लस 10%. आता इथे रेट ऑफ डिस्काउंट जो आहे दिलेला बघा किती आहे. तिघांनाही 10%च दिलेत त्याच्यामुळे कॅल्क्युलेशनला सुद्धा 10%च इथे येतात. टू दी पॉवर एज ऑफ रिटायरमेंट. सी हिअर, एज ऑफ रिटायरमेंट 60 मायनस ॲव्हरेज एज. So 60 minus 56, answer is 4. So next stepला आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. 60,000 divided by 1 plus 10% to the power 4. आता 1 plus 10% किती येत आहे तर 1.10. डेसिबल पॉइंट मध्ये कन्व्हर्जन झालं. आपण पुन्हा एकदा 60,000 ला बाहेर घेऊया आणि याला बाहेर घेतल्यानंतर वरती फक्त न्युमरेटरला 1 राहील. त्याच्यामुळे बाकीच्या व्हॅल्यूज आपल्याला ब्रॅकेटमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता इथे टू दी पॉवर 4 म्हटलेलं आहे म्हटल्यावर इथे कॅल्क्युलेशन PV फॅक्टर किती तर 4 फॅक्टर्स पर्यंत आपल्याला कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन 1.10 रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1.10 रेस टू 2 प्लस 1 अपॉन 1.10 रेस टू 3 प्लस 1 अपॉन 1.10 रेस टू 4. आता यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यायचंय. सेम मगाशी जसं आपण कॅल्क्युलेशन केलं सेम तसंच. 1 डिव्हायडेड बाय 1.10 is equal to, answer is 0.9090. डेसिमल पॉइंटच्या पुढचे 4 डिजिट्स हे आपण घेतलेले आहेत. सो 0.9090. आता याच्या पुढची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला काय करणार आपण इज इक्वल टू साइन पुन्हा एकदा प्रेस करायचंय. अँड द आन्सर इज 0.8264. सो त्याच व्हॅल्यू ज्या आहेत ते आपल्याला घ्यायच्यात. आता इथे मी 4चं कन्व्हर्जन पुढे 5 मध्ये करून घेतलेलं आहे. ऍज इट इज घेतलं तरी चालेल किंवा पुढे ऍडजस्ट करून व्हॅल्यू घेतली तरीही चालेल. आता पुन्हा पुढची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला पुन्हा एकदा इज इक्वल टू साइन प्रेस करायचंय. 0.7513. 3चं 4 करून घेतलेलं आहे. नेक्स्ट आता अजून एकदा करायचंय कॅल्क्युलेशन पुढे जाईल. पुन्हा एकदा इज इक्वल टू साइन. सो 0.6830 हे इथे व्हॅल्युएशन आपल्याला मिळालं. आता यांचं काय करायचं यांची ऍडिशन चौघांचीही करून घ्यायची आहे.
या चौघांची ब्रॅकेटमध्ये ऍडिशन करून घेऊया. ऍडिशन येते 3.1699 आणि इथे 60,000ला आपण ब्रॅकेटच्या बाहेरच टाकलेले आहे, त्याच्यामुळे या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होईल 60,000 इंटू 3.1699 आणि आन्सर येत आहे इथे 1,90,194. दिस इज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सॅलरी. ही सॅलरीची पीव्ही फॅक्टर किंवा पीव्ही व्हॅल्यू येते. आता येथे आपल्याला काय करायचंय, तर नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहेत हे बघायचे. नंबर ऑफ एम्प्लॉईज इन ग्रुप, देर आर 20 एम्प्लॉईज. मग 20 एम्प्लॉईज साठी कॅल्क्युलेशन हे कसं येईल? सो टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू पीव्ही ऑफ सॅलरी इंटू नंबर ऑफ एम्प्लॉईज. सो 1,90,194 मल्टिप्लाइड बाय 20 आणि इथे आपल्याला आन्सर मिळते 38,03,880. सो इथे आपलं कॅल्क्युलेशन हे कम्प्लीट झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक पॉइंट आपला रिमेनिंग आहे, तो म्हणजे अनस्किल्ड वर्कर्स. अनस्किल्ड वर्कर्ससाठी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हा पार्ट कंटिन्यू करूया.